अशोकराव चौहान के खिलाफ सकल मराठा समाज का मुजाहरा। इन दिनों सकल मराठा समाज की जानिब से रिजर्वेशन को लेकर पूरी रियासत में एहतजाजी मुजाहरे, भूख हड़ताल व बरसर इख्तिदार हुकूमत के वज़रा का घेराव भी किया जा रहा है। मुख्तलिफ नारों के ज़रिए अपने शदीद ग़म-गुस्से का इज़हार किया जा रहा है। कांग्रेस लीडर और साबिक़ा महाराष्ट्र के वज़ीर आला अशोकराव चौहान की सकल मराठा समाज ने मज़म्मत की। आज नांदेड़ शहर के ITI पर वाक़े महात्मा फूले मुजस्समे के रूबरू मुजाहरा किया गया। गुज़िश्ता रोज़ अशोकराव चौहान का नांदेड़ ज़िले के धर्माबाद तालुक़े में मराठा बरादरी की जानिब से घेराव किया गया था। इस वक्त चौहान ने एक मुश्तार से कहा था कि वो तुम्हारी मज़म्मत करता है। उनके बयान की मुखालिफत में आज पूरी मराठा बरादरी ने एहतजाज दर्ज किया। सकल मराठा समाज नांदेड यांच्यातर्फे आज या ठिकाणी महात्मा फुले चौक ITI या ठिकाणी जो निषेध करण्यात येत आहे। काल धर्माबाद येथे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब धर्माबाद येथे उपस्थित होते। ज्या ठिकाणी ज्या गावात ज्या तालुक्यात राजकीय पक्षाचे नेते उपस्थित राहतात त्या ठिकाणी मराठा समाजाचे कार्यकर्ते जाऊन त्यांना जाब विचारणं सुरू आहे। मराठ्यांना OBC प्रवर्गातून आरक्षण देण्याची भूमिकेवर तुमचं मत काय, हा जबाब विचारण्यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते काल धर्माबादमध्ये अशोकराव चव्हाण यांना भेटले। सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना जाब विचारतात सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या पुढे एकच प्रश्न विचारण्यात आला की साहेब, सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते आमचे तिळतिळ उपाशी मरत आहेत, पोट तिडकीनं उपोषण करतायत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत। अशा वेळी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी घेताना तुमचा आम्ही निषेध करतो या शब्दामध्ये कार्यकर्त्यांनी बोलल्याच्या नंतर सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी ती भूमिका कार्यकर्त्याची समजून घेऊन, भावना समजून घेऊन शांत न राहता कार्यकर्त्यांचाच निषेध केला। या घटनेचा पहिल्यांदा या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो। तत्पूर्वी आताच आमच्या बांधवांना सांगितल्याप्रमाणे लोहाकंदरचे आमदार सुद्धा कार्यकर्त्याच्या अंगावर धावून गेले। असं लोकप्रतिनिधींना जर पैशाची आणि सत्तेची मस्ती असेल तर ती मस्ती 2024ला सकल मराठा समाज महाराष्ट्रामध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी मी प्रदर्शनाने सांगू इच्छितो।